जे वचन दिलं आहे त्याच्यापेक्षा जास्ती कामं वचननाम्यातील कामापेक्षा जास्ती कामं करण्याचा माझा प्रयत्न. मला वाटतं 6,000 मतांनी मी निवडून आलेलो आहे आणि मागच्या वेळेससुद्धा तेवढ्याच मतांनी मी निवडून आलो. मला वाटते की सरकार आता विरोधी पक्षाचं बनणार आहे आणि त्या सरकारने जे लोकांना आश्वासनं दिली, बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या पाहिजे किंवा त्यांच्या जाहीरनाम्यात जे दिलं असेल ते करून घेण्यासाठी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून सरकारच्या मागे लागेल आणि त्यांनी जर केलं नाही तर आंदोलनाच्या रूपाने त्यांना सतर्क करून जनतेला त्यांनी केलेले वादे पूर्ण करायला लागले. मला वाटते की कुठलीही सरकार येऊ सामान्य माणसाच्या हिताचे मुद्दे त्यांनी घेतले पाहिजे. सरकारने बजेट बनवताना सामान्य माणसाला कसा फायदा होईल याचा शोध लावला पाहिजे आणि बजेट बनवत असताना अडाणी अंबानीसारख्या मोठ्या लोकांना फायदा होणार नाही याची सतर्कता बाळगली पाहिजे. मला वाटते की विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मी यावर लक्ष केंद्रित करून हे प्रश्न सभागृहामध्ये मला वाटते मोबदला मिळाला नाही आणि तरीसुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांनी भाजपाला मत दिलं आहे. त्यांना त्यांच्यावर आशा असेल आता तरी मोबदला मिळवून द्यावा असा प्रयत्न या सरकारने करावा.
सगळ्यात पहिले तर खूप आनंद वाटतोय की ते परत एकदा आमदार झाले आणि हा हा म्हणजे हे जिंकणं काही आमचं नाही, आमच्या जनतेने दिलेली आम्हाला साथ आहे. आणि जे PR आहे आमचा जो 5 वर्ष पूर्ण फॅमिलीचा त्याचा आणि आमच्याशी लोकांशी जुळलेली लोक आमच्याशी जुळलेली आहे त्यांची मतदान ते सगळे आमदार झाले त्यांच्या कृपेने. यांना MLA पद मिळालं. आमच्यासाठी सगळी जनता आमची आमदार आहे आणि खूप आनंद वाटून राहिला. या बाबतीत मी म्हणेल की मी जवळजवळ सातत्याने 5 वर्ष सतत त्या मतदारसंघात आमचे कार्यक्रम हे ते चालू होते आणि तिथे अनेक महिला अशा जुळत गेल्या. आणि तसंही आमचं सोशल वर्क आमची टीमच आहे पूर्ण. जिजाऊ ब्रिगेड झालं, OBC महासंघ, आम्ही सगळे मिळून सोशल वर्क करत असतो. त्या अनुषंगाने आम्ही नेहमी भेटत गेलो, तिथे त्या मतदारसंघात राहत गेलो. त्याच्या महिला परत परत जुळत गेल्या आणि माझ्या महिला भगिनी जेवढ्याही त्या मतदारसंघातल्या म्हणा की माझ्या या इथल्या सगळ्या जेवढ्या मैत्रिणी आहेत सगळ्यांनी मला खूप साथ दिला. त्याच्यामुळे त्या परिश्रमाचे आज फळ आहे की यांनी निवडणूक जिंकली म्हणून आमच्या अर्ध्या अधिक महिला सुद्धा त्याच्यात पूर्ण त्यांच्या विजयामध्ये सहभागी आहे. असं खूप वाटत खूप होतं, असं म्हणजे भीती एक मनामध्ये निर्माण झाली होती. पण मग एक मन वाटायचं की नाही हे येणार निवडून, कारण ही त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे ती आम्हाला निश्चितच मिळणार आहे. आणि आमची जे जनसंपर्क जो आहे तो इतका तगडा आहे की त्या आमच्या सगळ्या जनमानसातून छोट्या छोट्या लोकांनी सुद्धा आमच्यासाठी इतके परिश्रम घेतले. मी तर खूप त्यांना हँड्सअप करेल की लोकांनी आमच्यासाठी खूप परिश्रम घेतले म्हणून ही निवडणूक आम्ही जिंकलं. कारण मी याच्यावर एकच म्हणेल की सत्ता, धन, संपत्ती सगळे लोक खूप काही मिळवतात पण माणसं मिळवणं फार कठीण आहे आणि ती आम्ही मिळवली, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे.